आज आपण या व्हिडिओमध्ये मटकीची झणझणीत तर्रीवाली रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अजिबात कुठलंही वाटण न वाटता सोप्या पद्धतीने ही भाजी आज आपण बनवलेली आहे। रंग बघू शकाल, मस्त झणझणीत तर्रीवाली झालेली आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे एक बाउल भरून मोडाची मटकी घेतलेली आहे। मटकीला आपण घरीच मोड आणून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 कांदे मीडियम साईजचे बारीक आकारात चिरून घेतलेले आहेत। 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक आकारात चिरून। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर व 2 मीडियम साईज बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत। सर्वात अगोदर एका कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। भाजी आपल्याला कितपत बनवायची आहे त्यानुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडलेली आहे, यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात। जिरं देखील चांगलं फुललेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। हलकासा गुलाबी रंगावर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एकदम जास्त डार्क रंग येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा नाही, नाहीतर कांद्याचा एक वेगळा स्मेल येतो भाजीमध्ये। त्यामुळे साधारण थोडासा हलक्याशा गुलाबी रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा हलकासा लालसर रंगावरती परतून झालेला आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पुन्हा साधारण 1 ते 1.5 मिनिटं टोमॅटो चांगला आपण परतून घेऊयात। टोमॅटो देखील चांगला परतून झालेला आहे, छान सॉफ्ट झालेला आहे। टोमॅटो अजून छान परततोय तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात। ही भाजी बनवण्यासाठी अजिबात आपण जास्तीचं कुठलेही वाटण तयार करून घेतलेलं नाही, फक्त शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत। कांदा टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये आपल्या रोजच्या वापरातील घरगुती मसाले टाकून घ्यायचे आहेत। मोठा 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। तसेच तुम्ही यामध्ये रोजच्या वापरातील आणखी कुठले मसाले तुम्ही वापरत असाल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे। स्लो फ्लेमवर छान कडेने तेल सुटेपर्यंत मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। ही मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठलंही जास्तीचं वाटण तयार करून घेतलेलं नाही। सोप्या पद्धतीने ही भाजी आपण तयार केलेली आहे। ही भाजी तुम्हाला सुकी किंवा कोरडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट न टाकता कमी पाण्याचा वापर करून ही भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। छान कडेने तेल सुटलं की यामध्ये आपण भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। शेंगदाणे एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत व तुम्ही त्याच्या साली काढून घेऊ शकता किंवा नाही काढल्या तरी मिक्सरला एकदम बारीक त्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट या मसाल्यामध्ये चांगला आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे। संपूर्ण मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपण मोडाची मटकी टाकून घ्यायची आहे। 1 बाउल भरून इथे आपण मोडाची मटकी घेतलेली आहे। या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे व भाजी आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ तयार करायची आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे शक्यतो कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते। ही मटकीची भाजी एकदम लाल भडक किंवा तर्रीवाली हवी असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटासोबतच 1 चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते। इथे मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे, त्यामुळे भाजीला तर्री किंवा रंग खूप छान आलेला आहे। साधारण ज्या बाउलने मटकी घेतलेली आहे त्याच बाउलने 1 ते 1.5 बाउल मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण इथे मी रस्सा भाजी बनवत आहे पातळ। झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवर 10 मिनिटं ही मटकी छान आपण शिजवून घेतलेली आहे। मस्त मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने मटकीची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।